पाणी आलं का? हे देवा, नेमका मोन्या पण कुठे गेलाय ना? भानू पण ना कामाच्या वेळी बरोबर गायब झाली. भानू ती गेली नाही. कुठे होती तू? काली मावशींकडे होते. जरा लवकर पाणी आहे. हा, अरे बघ माझी साडी पण भिजत घातली, ती पण धुवून घे. काम पटापट कर. होय. मोहन, ए मोहन. मालक नाही येत घरी. काही काम होतं का? हो हो, आमच्या याने तर समाजसेवेचा विडाच उचललाय ना. अगं तसं नाहीये ग शोभा, तुमच्या मोरीतून सगळं पाणी आमच्या घरात येतंय. बहुतेक तुमची मोरी गळतीये बघ. मग आम्ही काय करायचं? अगं तो नळ तरी बंद कर. होय. हे थांब इथे, काही गरज नाही नळ बंद करायची. अगं त्याचा त्रास आम्हाला होतोय, त्यापेक्षा तू मोरीत कामं नको करूस, म्हणजे पाणी ओतू नकोस. अहो आजी, मोरीत काम करायचं नाही तर कुठे करायचं? हा, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा. आपले अध्यक्ष आहेत ना समीर भाऊजी, त्यांना जाऊन सांगा हे सगळं. हा जा. सोबत आहे, आपण त्यांना मदत केली पाहिजे ना. ए तू मला शिकवू नकोस काय करायचंय ते समीर भाऊजी बघतील काय करायचं ते. तू जा, कामं करून घे तुझी. अहो पण तिथे जर काम केलं तर त्यांना त्रास होईल ना. होऊ दे ना, त्यांच्या घरात पाणी गळतंय ना, आपल्याला कशाला त्रास करून घ्यायचा आपण? ते बघतील काय करायचं ते. मेंटेनन्स भरतो आपण कमिटीला. तू जा, काम कर जा. आणि आपण तिथे राहिला ना, भाजी आणायला एवढा वेळ लागतो. येऊ दे त्याला दाखवते मी. समाजसेवा करते सगळ्या गोष्टी. मन्या, ए मन्या, जरा बोलव ना समीरला. आहे ना घरात? बोलू बोलू जा लवकर. वंदना, काय झालं? अहो शोभा अजिबात ऐकत नाहीये. तर समीरला सांगू, तो अध्यक्ष आहे ना. हा हा, बरोबर आहे. समीर, अरे काय अजी, काय झालं? अरे आमच्या घरामध्ये सगळं पाणी झालंय. या मोहनच्या घराच्या म्हणजे मोरीतनं गळतंय सगळं. अहो आजी, मग तुम्ही मला काय सांगता? हे मोहनला सांगा ना, तो रिपेअर करून घेईल. अरे तू अध्यक्ष आहेस ना, मी म्हणतो तू काहीतरी मार्ग काढशील याच्यात. काय काय झालं काय? अरे मोहन, आमच्या घरभर पाणी झालंय, तुझ्या मोरीतून पाणी गळतंय खाली. अरे बापरे. ए मोहन, तू लवकरात लवकर प्लंबरला बोलव आणि तुझी मोरी रिपेअर करून घे बघू. हो, मी काय रिपेअर करून घे काय? हा, आम्ही मेंटेनन्स कोणाला देतो? कमिटीला. कमिटीने रिपेअर करायची, आम्ही कशाला खर्च करायचा? अहो वहिनी, तसं नसतं. कमिटी जो मेंटेनन्सचा खर्च घेते ना, तो पूर्ण चाळीसाठी असतो, पुन्हा एकाच्या घराच्या कामासाठी नसतो. अहो समीर भाऊजी, आमचं घर सुद्धा चाळीतच आहे ना, मग कमिटीने नको का रिपेअर करून घ्यायला? काय 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 झालंय? काय झालंय? अरे काय झालंय माहितीये का? अरे आणि आमच्या घरात पाणी झालंय, सगळीकडे मोहनची मोरी गळतीये रे. हो ना. हो का? मग आता काय करायचं? अरे काय आहे माहितीये का, यासाठी आहे ना कमिटीमध्ये एक अहवाल सादर करायला पाहिजे आणि मग तो अप्रूव्ह करावा लागतो. आपण 2 दिवसांनी कमिटी मीटिंग बोलू आणि त्यात सादर करून घेऊ. नाही, पण समीर, अरे 2 दिवसानंतर मीटिंग होणार, त्याच्यानंतर तो अहवाल सादर होणार. तोपर्यंत हे बिचारे काय करणार? यांच्याकडे पाणी गळत राहील ना. ते जे काय करायचं ते लवकर करा ना. आजीना त्रास होतोय. होय. बरोबर, मी लगेच अप्रूव्ह करतो. हा, ए लगेच काय लगेच? ए बघ, कमिटीचा मेंबर या चाळीचा रहिवासी म्हणून मी आक्षेप घेतो या गोष्टीला. मोन्या, मोरी कोणाची गळते? तुझी ना. तुझी तू रिपेअर करायची, कमिटीचा एक पैसा खर्च करायचा नाही. ए राहुल, आम्ही मेंटेनन्स देतोय कमिटीला, ती कमिटीने करायचं असतं, आम्ही कशाला खर्च करायचा? एक मिनिट, काय झालं बाबू? काय झालं? अगं अंजू, थांब ना जरा. अगं अंजली, आमच्या घरभर पाणी झालंय, याची मोरी गळते मोहनची. हो ना. मग काय करायचं? नाही, मग आता खर्च मोहन करेल. बरोबर मोन्या, तुझं तू करायचं रिपेअर, आम्ही कोणी काय करणार नाही आणि कमिटी तर अजिबात नाही. परत तेच तुमचं. आम्ही मेंटेनन्स देतो कमिटीला, आम्ही कशाला करायचं रिपेअर? वहिनी आम्ही सुद्धा मेंटेनन्स देतो कमिटीला. नाही मग आम्ही पण देतो ना. नाही. आवाज बंद. हा, माझी लेक आणि माझं जावई बघून तुम्ही सगळ्यांनी घेराव केलाय. अजून आई आहे ना तिची. काय झालं शोभे? काय झालं रे मास्टरला? ए लीलावती, ऐक जरा. अगं माझ्या घरामध्ये पाणी झालंय सगळीकडे, मोहनची मोरी गळतीये ग. मग त्यांनी काय करायचं? आणि आता त्याने रिपेअर करून घ्यायला पाहिजे ती. आम्ही कशी रिपेअर करणार? आपण मेंटेनन्स देतो की नाही? देतो ना. रिपेअर करायची असते. नाही मोन्या, तूच करायला पाहिजे. कमिटी एक पैसा खर्च करणार नाही. बरोबर आहे. मग याच्या पुढे आम्ही मेंटेनन्सच देणार नाही. एक मिनिट, थांबा. मोहन, हे बघ, लवकरात लवकर तू तुझी मोरी रिपेअर करून घे, नाही तर मला तुला नोटीस पाठवावी लागेल. बरोबर आहे. हा,
हा. असं काय करत समीर? अरे मी काय मुद्दामून नाही केलं काय, नोटीस आम्ही सांगतो ना, आम्ही देणार नाही मेंटेनन्स. हा मी पण देणार नाही आता. तुमचं काही ठरत नाहीये. तुमचं ठरलं की मला कळवा, मग मी करेन काय ते. मला महत्वाची काम तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो. मला माझी पर्सनल कामं आहेत ना, महत्वाची ऑर्डर आहे. पर्सनल कामं महत्त्वाची आहेत की चालीची कामं महत्त्वाची आहेत? नाही मला माझं बघायचं पर्सनल. हे म्हण्या, तुम्ही अभ्यासाला बसलाय. बोला ना काहीतरी. यांचं काही लक्ष द्या तू. अरे बोल ना तू. अहो समीर भाऊची अहो प्रॉब्लेम तर हा मिटवा. शोभे या लोकांच्या भानगडीत पडायचे नाही. हा कळलं ना? मास्टर डे सांगून ठेवते, तू काळजी करू नको. जा चाल. ए मास्टर डे चल रे. ए मोन्या, मोरी तुझ्या घरची गळती, रिपेअर तुझं तू करणार, नाही तर नोटीस पाठवतोय, कळलं ना? ग बस. ए अंजू जा, तुझं रिपीट टेलिकास्ट लागला असेल मालिकेचं. अजिबात काय तुझं तू करून टाकलं घेत. वंदना चल आम्ही साफसफाई करतो. आपण बघू आपलं, यांच्याकडनं काही व्हायचं नाही. मी काय म्हणतो शोभा, त्या आजी आजोबा वयस्कर आहेत, बिचाऱ्यांना त्रास होईल, आपण खर्च करून मोरी करून घेऊ आपण. खबरदार 1 रुपया खर्च केला तर बरं. माझ्यासारखी वाईट मीच असेल, लक्षात ठेवा. मोरी रिपेअर करताय. मला त्या समीरने राहुलं ना, मी सोडणारच नाही. बघा मी काय करते ते. काही करू नका हो, जाऊ दे जाऊ. अहो ते कसे बोलत होते तुमच्याशी? म्या ना एक काम करते, त्या समीरला ना कोंबडा बनवते आणि त्या नळ्याच्या कठड्यावर बसवते, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ ना पॅक 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 करत बसवतो. अहो नको, मागच्या वेळेस तुम्ही झुरळ केलं होतं, खरंच नको. त्यापेक्षा ना आपण जाऊया, आजी आजोबांना मदत करूया. त्यांच्या घरात पाणी साठलेलं असेल, ते बिचारे दोघं जण काय करतील. चला चला. आज कुठं चाललं रे ऑर्डरला? कुठे नाही रे. मग मगाशी काय बोलला तिकडे? अच्छा ते होय. हा. अरे शोभावहिनी डोकं खात होत्या, काही ऐकून घ्यायलाच तयार नाही रे, म्हणून बस सटकण्यासाठी बोललो असत. वा, भारी खोटं बोलायला लागला एकदम तू. पण सम्या, किती पण आणि काय पण झालं ना, तरी मोहनच्या घरातल्या मोरीचं काम कमिटीच्या पैशानं करायचं नाही. हे रे, मी कशाला देतोय पैसे, तो करेल स्वतःच्या खर्च. हा नाही, मध्येच तुला तुझी ती लहानपणाची मैत्री आठवली तर प्रॉब्लेम होईल, बाकी काय नाही. अरे डोंट वरी. हे बघ, व्यवहारात मी मैत्री मित्री काही मानत नाही. शाबास शाबास, शोभतोस माझा मित्र. पण यांना कळलं पाहिजे रे, असंच आपण जर चाळीतल्या सगळ्या घरातली कामं करायला लागलो कमिटीच्या पैशानं, तर कमिटी विकायला लागल ना यार. आधीच नवरात्री झालीये, दिवाळी झालीये, काय इमर्जन्सीसाठी पैसे राखायला नको काय? शोभावाहिनीना काय जाता आलं तोंडवर पचावत बोलायला. तू काळजी करू नको. हे बघ, मी अध्यक्ष असताना असं होऊ देईन काय मी? हा, म्हणून तर तुला अध्यक्ष केलाय ना यार. बरं चल, आलो जरा 5 मिनिटात जाऊ ना. हा. ए राहुल, अरे यार, एक गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. काय 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 झालं? काय लोचा झालं? वहिनी काय बोलल्या? नाही वहिनी काही बोलल्या नाही, पण एक प्रॉब्लेम आहे. काय? अरे 4 महिन्यापूर्वी वरच्या अविनाशच्या मोरीचं काम, अरे आपण कमिटीच्या पैशानेच केलं ना. हे मोहनला आठवलं ना, तर प्रॉब्लेम होणार यार. अरे तुम्ही नको ना टेन्शन घेऊ. तो अविनाश आपल्या कमिटीचा खजिनदार आहे, त्याच्या घरचं काम करणं भाग होतं. आणि राहिला प्रश्न मोहण्याचा, तर त्याला सकाळी सामान आणायला पाठवलं ना, तर अर्ध्या अधिक वस्तू विसरून येतोय तो. 4 महिन्यापूर्वी तो कुठं आठवणार आहे त्याला? हे मात्र खरं आहे. अरे हो, पण त्याला थोडी पचकलं नाही म्हणजे मिळवलं. हा, हे बरोबर. मग एक काम कर, तडक घरी जा आणि तुझा पुतण्या ना मन्या, त्याच्या तोंडावर चिकटपट्टी लावा. अरे तोच पचक्या आहे चाळीतला. डोंट वरी, त्याला समजवतो मी. बरं मी आलो, काम आहे माझं. हा चल चल, ओके बाय. अहो अहो आजी, आजी ते द्या. तुम्ही कशाला हे काम करताय? अहो हे वय आहे का? आजोबा द्या इकडे. अहो हे वय आहे का तुमचं? अरे मग हे करणार कोण अहो, मला मोहन? हाक मारायची मी आहे ना, तुम्ही बसा आधी या. अरे या, आधी तुला काय काम कमी असतात का बाबा? अहो. आम्ही करतो ना. नाही नाही बसा. अहो माझे आई वडील असते तर त्यांना मी काम करू दिलं असतं का? मीच केलं असतं ना काम. बसा बसा बसा, तुम्ही बसा. हे काय नाही बाबा तू. बसा. ऐकणार नाही माहितीये ना तुम्हाला, मग मी करतो. थांबा थांबा. अहो मालक, हो. तुम्ही कसं पै करताय? मी करते ना. अहो नाही राहू दे, मी करतो. थांबा थांबा. मालक, मी असताना तुम्ही असं काम केलेलं बरं दिसतं का? हो असं काय झालं? मालक, मी करते. मोहन, भानू गुणाची आहे अगदी. अहो आजोबा घरी सुद्धा मला काही काम करायला देत नाहीत त्या. आता आजी, मला तुम्ही सांगा, मी असताना मालकाने काम केलेलं बरं दिसतं का? बरोबर आहे तुझं बाजू. मग अरे तेवढीच तुला मदत मोहन. हो बघा ना, पण नाही. अरे बापरे.
मालक हो. सगळं पुसून झालंय, मी लगेच चुकवते. तुम्ही ना त्यांच्याशी गप्पा मारा, मी चुकवते तोपर्यंत. बरं. गप्पा मारा. आजोबा आजी आधी सांगा रेडिओ कसा चालू आहे? अरे अगदी उत्तम चालू आहे. मागे येऊ. काय 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 झालं? बाहेर जा. आता बाहेर कसं जाऊ? अरे लादी पुसलीये मी. नवऱ्याची दृष्ट बिष्ट काढते काय आता दारात उभी राहून? अरे पाय घसरेल ना तुझा. आता आधीच घसरलाय ना यार, आणि आता घसरलं तरी तू आहेस ना पकडायला. गप्पच लाडात नको येऊस. पण तशी तुझी दृष्ट काढायला पाहिजे. का? शोभा वहिनींना काय हाणून उत्तर दिलंस तू मगाशी. हा ते होय, ते करायलाच पाहिजे ना. ते नाही केलं तर हे लोक अख्खी चाळ विकायला काढतील. नाही तर काय, उद्या स्वतःच्या घराचा रंग सुद्धा काढतील कमिटीच्या पैशांनी. तेच तर, म्हणून मागाशी गेलो आणि सम्याला सांगून आलो. म्हटलं काय पण झालं ना तरी कमिटीचा एक पैसा हल्ला नाही पाहिजे. मोरी कोणाच्या घरची कळते मोन्याच्या ना, त्याचा तो करल दुरुस्त, आपण काय करायचं नाही. बरं केलं. पण मोहन दादांना उगाच खर्च होईल ना. अरे कुठून आणतील तेवढे पैसे? बघाल का त्याचा तो, आपल्याला काय करायचं. अरे आपले शेजारी येत ते, त्यांना त्रास झालेला मला नाही बघ. मला ना कळतच नाही अंजू, तुला त्या मोहण्याचा एवढा पुळका काय येतो? अरे त्या शोभावानी बघितलं ना मागाशी खाली किती बोलत होत्या आणि कशा बोलत होत्या. जाऊ दे ना, शोभा वहिनी आहेत जागाव. त्यांच्या अशा वागण्यामुळे कोणी त्यांना मदत करत नाही बघ. पण सगळं दादांना भोगावं लागतं ना, त्यांच्यामुळे त्यांना त्रास होतोय. अंजू तुझं हे मोहन पुराण झालं असेल ना तर मला सांग, मला भूका लागल्या, जेवायचंय. मी वाढते. तू नको ना चिडू, तू नको चिडू. मी वाढते, थांब जरा 2 मिनिटं थांब. एवढं झालंय तर मी वाढते. हे पाणी फेकते फक्त मोरतो. हा लवकर कर. आणि ते बटर आणलेत ना ते काढून ठेव डब्यात. मालक झालं. झालं? अरे वा. कमाल. अहो हे झालं, पण ते पाणी गळतंय त्याचं काय? त्याच मी करते, पण त्याआधी ना त्या समीर आणि राहुलला ना चांगलीच अद्दल घडवते. थांबा. हो, तुमच्या ऑर्डरचे 40 बॉक्स रेडी आहेत. नंतर करतो मी तुम्हाला फोन. म्हणे हे काय घरात पाणी टाकून ठेवलंय? अरे मी नाही टाकून ठेवलंय, वरून गळतंय. वरून? मग राहुल, राहुल, ए राहुल, अरे ए राहुल्या, बाहेर ये ना. ए सम्या, काय झालं? कशाला बोंब बोलतोय रे? अरे तुझी पण मोरी गळते आहे, आमच्या घरात पाणी येते सगळं. बरं झालं, असंच पाहिजे. अहो वहिनी जरा शांत राहो. हा. ए सम्या, अशी कशी गळायला लागली रे मोरी? आता मला काय माहित? मग काय, सगळं पाणी पाणी झालंय घरात. हा, मी काय करायचंय मग? मी काय करायचं म्हणजे? ए राहुल, हा तू तुझी मोरी दुरुस्त करून घे. सम्या, मी दुरुस्त करणार नाही, कळलं ना? कमिटीला सांग. वा वा रावळ्या वा. हा आता स्वतःवर आलं तर लगेच कमिटीने करायचं का? अहो वहिनी तसं नाही, म्हणजे आता चाळीचं काम आहे ना, तर मग बोल बोल बोल. बोबडी का वळली तुझी? बोल आता. वहिनी ते काय मेंटेनन्स आम्ही पण भरतो, मग कमिटीच काम करणार ना. ए अंजे, मगाशी मी हाच मुद्दा काढला होता, तेव्हा तुझ्याच नवऱ्याने आक्षेप घेतला होता ना. विचार आता, समजाव त्याला. शोभे, अगदी बरोबर बोललीस तू. चांगली अद्दल घडली पाहिजे या लोकांना. हा, चांगली खोड मोडली यांची. ते मजाक केलं आम्ही. मजा. ए काय मजाक मजाक गप. समीर भाऊजी, आम्ही काम करून घेणार नाही. तुम्ही आता मीटिंग बोलवा, कमिटीची मीटिंग बोलवा म्हणजे बोलवा. आता बोलवा, आता लगेच. नाही, नाही, आम्ही बघतो ना, आता बघूया. कमिटीची meeting बोलवा म्हणून. हा, बोलवतो. हा. हा हा बोलवतो, कमिटी मीटिंग बोलवतो. हा बरं आजोबा, हा येतो मी. अरे अरे थांब जरा, आलायस तसं चहा पिऊन जा. अहो चहा नको, चहा पीत बसलो तर शोभा रागवेल. जातो मी. अरे स्वतःवर आल्यावर बरोबर कमिटी दिसते का? एवढ्या वेळ आम्ही सांगत होतो तेव्हा नाही. बरं झालं, जसंच तसं म्हणतात ना. आता भोगा समीर भाऊजी, आता बघते तुम्ही कसं दुरुस्त करता ते. अरे बापरे, मी येतो आजोबा. सम्या, दुरुस्त तर कमिटीनंच केलं पाहिजे. अरे पण मगाशी तूच म्हणाला ना कमिटी दुरुस्त नाही करणार म्हणून. अहो काय केलं तुम्ही? मी आज केलं ना ते बरोबरच केलं. थांबा थांबा,
खालीच येते आता आता तर मीटिंग झालीच पाहिजे. अहो मी म्हणालो होतो ना काही करू नका म्हणून. चला आता. समीर भाऊजी कसले हो तुम्ही अध्यक्ष? हा नुसते नावाचे आहेत, एक निर्णय नाही घेता येत. अरे सम्या, कुठल्या वेड्याने बनवलं रे तुला अध्यक्ष? हा अहो मावशी तसं नसतं. अध्यक्ष असलो तरी काही निर्णय कमिटीला विचारून घ्यावे लागतात. अहो पण चांगलं करण्यासाठी कशाला हवं विचारायला? आपण जे काही करतो ते चाळीसाठीच ना. वहिनी ऐका ना. राहुल तू अजिबात मध्ये बोल नकोस. इथे खाली आहे. काय हे शोभा शोभा काय झालं? काय झालं नाहीये, हे सगळे ना लुबाडायला बसलेत आपल्याला. आपल्या घराचं काम होतं तेव्हा हा राहुल काय म्हणाला होता? हे सगळं कमिटीने कशाला करायला पाहिजे? तुमचं तुम्ही करून घ्या. आणि आता स्वतःवर पाळी आली तर लगेच म्हणतो कमिटीने करायला पाहिजे. कशाला? कशाला म्हणजे कमिटीचं काम आहे, कमिटीनेच केलं पाहिजे. वहिनी बरोबर आहे, हे पण बरोबर आहे तुमचं. कमिटीने केलं पाहिजे. तू खाली आहे, तुला दाखवते. अहो भाऊजी या ना खाली, वहिनी बोलवतायत ना. काय खाली या? समीर भाऊजी तुमची चूक आहे, तुम्ही आधीच काम करून घ्यायला पाहिजे होतं. मेंटेनन्स कशासाठी भरतो आम्ही? भाऊजी ते काही नाही, तुम्ही अख्ख्या चाळीचं प्लंबिंगचं काम करून घ्या आता. बरोबर आहे माधुरी वहिनी. प्लंबिंगचं तू खाली आहे, तुला दाखवते मी. मग काय, आज पाणी पडतंय, उद्या माती पडेल आणि परवा चाळच पडली तर? अरे गप्पा बस ना, कशाला आगीत तेल ओततोय? गप्पा बस ना. हो समीर भाऊजी बरोबर बोलतोय तो. मला सांगा असं जर काय झालं नंतर तर कोण घेणार याची जबाबदारी? तुम्ही घेताय का? ए मोहन, अरे जरा शुभा वहिनीला शांत कर ना. मी प्लंबरला लगेच बोलतो. वाटल्यास तुझ्या समोर फोन लावतो बघ. हा मग लावा फोन लावा. हो हो हो. शोभा शोभा तो करतोय फोन, नाही तर मी एक काम करू का, मी जाऊन घेऊन येऊ का प्लंबरला? तुम्ही कशाला जायला पाहिजे? अध्यक्ष ते आहेत ना, ते करतील. शोभा तो अहो कळत कसं नाही तुम्हाला? तुमच्या या स्वभावाचा सगळे चाळीची लोक फायदा घेत आहेत. माझा नवरा साधा सुद्धा म्हणून सगळे लुबाडायला निघालेत का? पण मी बरंच होऊ देईन. लागला का फोन? हा लागतोय. शोभा लागेल. हा लागला. हा. हॅलो, अरे पाठारे चाळीतून बोलतोय. आमच्या चाळीतलं प्लंबिंग काम करायचंय. अरे सगळ्या पाईपलाईन बदलायच्या आहेत. अरे अर्जंट आहे, अर्जंट. आजच या. हो अरे या ना. अरे तुम्ही नाही आलात ना तर मी जाईन कायमचा. हो या लगेच. हा काय म्हणाले? काय म्हणलाय तो? काय म्हणलाय? हा येतोय म्हणाले. आता प्लंबर आले ना की सगळ्यांच्या घरी पाठवतो. सगळ्यांच्या घरातलं काम करून घेतो. हा जा आता. मग काय उपकार नाही करत तुम्ही आमच्यावर? शोभा हेच मी तुम्हाला सांगत होते आधी. आधीच हे केलंस तर तेवढं डोकं फोडायची वेळ नसती आली. चल गाई. चल लवकर करून घे रे. हो आला की करून घेतो लगेच. समीर भाऊजी हा सगळं काम करून घ्या. नाव खराब करू नको, कळलं ना? काय कामाचा अध्यक्ष नाही यारा. पण प्लंबर आला ना का पहिला माझ्या घरी पाठव. शोभा वहिनी या राहुलला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. चला तुम्ही पण निघा आता. हा. मोहन आता प्लंबर आला ना की आधी तुझ्या घरचं काम करून घेतो. कसं मानू? बरोबर ना? ते तुम्ही बघा काय करायचं ते. मालकांना परत बोलायचं नाही. आज पाणी गळतंय, पाऊस पडायला वेळ नाही लागणार. चला मालक. हो थांबा. पाऊस पडायला वेळ नाही लागणार? भानू कसं काय पाऊस पाडू शकते? अहो तुम्ही समीरला असं बोलायला नको, तर त्याला संशय येईल ना. मला कसं काय बी नाही होणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण तुम्ही हे सगळं केलं तर त्याच्या घरात पाणी तुंबलं असेल. मालक तुम्हाला किती काळजी आहे ना सगळ्यांची. हो मी आज जर हे केलं नसतं ना तर त्यांना आजी आजोबांना किती त्रास होता ना ते कळलंच नसतं. ते म्हणतात ना ते तर जळतात यालाच कळतं, म्हणून मी हे केलं. अहो पण आता समीरला त्रास होईल ना. आणि तुम्हाला त्रास झाला त्याचं काय? त्याची पर्वा आहे का कोणाला? हो द्या हो, चालायचं. नाही, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुम्हाला कोणी त्रास दिलेला मला चालणार नाही. जो तुम्हाला त्रास देईल ना त्याला मी त्रास देईल. बरं जाऊ दे, आता घरी जाऊया. कामं राहिले, सगळी कामं करूया. चला. ते काय मी चुटकीसरशी करीन ते. हो ना, तुम्ही ऐकणार नाहीच ना.